तुमचं आपल्या योजनाकार या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, PM किसान महासन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्या संदर्भात एकनाथ शिंदे यांचा पहिला निर्णय, सविस्तर माहिती जाणून घेऊ. कारण की आता महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार बनत आहे आणि या महायुती सरकारकडे सर्व महाराष्ट्रीय जनतेचं जे लक्ष आहे ते लक्ष त्यांच्याकडे लागून राहिलेलं आहे की आता ही महायुती सरकार काय काय निर्णय घेणार आहे. तर केंद्र आणि राज्य सरकार देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत असतो. या योजनेचा उद्देश देशातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करणे हा आहे. हे लक्षात घेऊन 2019 मध्ये भारत सरकारने प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेद्वारे भारत सरकार देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांसाठी दरवर्षी आता 6,000 रुपये देणार आहे. आणि आता महायुती सरकारने मोठा असा निर्णय घेतला होता की आम्ही जाहीरनाम्यामध्ये की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासंदर्भात त्यांनी असा निर्णय घेतला होता की आम्ही 15,000 रुपये वार्षिक देऊ. तर मित्रांनो, त्यांनी अनेक प्रकारचे शेतकऱ्यांसाठी जे कर्जमाफी संदर्भात मोठी अशी घोषणा केली होती, ती म्हणजे आम्ही 3 लाखापर्यंत जी कर्जमाफी आहे ती सुद्धा करू असे एक आश्वासन दिलं. तर दुसरं म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या संदर्भात जे आहे, लाडकी बहीण योजना ही सर्वत्र जी आहे लोकप्रिय झालेली आहे आणि 1,500हून 2,100 रुपये आता लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. ही एक आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे की लाडक्या बहिणींना आता 2,100 रुपये मिळणार आहेत. तर मित्रांनो, या योजनेद्वारे भारत सरकारच्या योजनेद्वारे आता वार्षिक 15,000 रुपये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून मिळणार आहेत असं महायुती सरकारच्या जाहीरनाम्यात होतं. आणि त्यांच्या सर्व जनतेचा आता लक्षात आहे की महायुती सरकारचं जे शासन आल्याच्या नंतर काय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. धन्यवाद.